आज संपूर्ण देशभरामध्ये राज्यभरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन सोहळा पार पडत आहे आणि अशा वेळेस आता उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी शिवतीर्थावर बाप्पाच्या दर्शनासाठी दाखल झाले। उद्धव ठाकरे पहिल्यांदाच शिवतीर्थावर आले। गणेशोत्सवानिमित्त ठाकरे बंधू एकत्र आलेले पाहायला मिळाले। याआधी मराठीच्या मुद्द्यावर या ठिकाणी ठाकरे बंधू यांनी मराठी विजय मेळाव्याचं आयोजन केलं होतं। यावेळी ती भेट झाली 5 जुलै 2025 ला। त्यानंतर आपण ही दृश्य पाहतोय उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे हे मातोश्रीवर आले होते। त्यानंतर आज बाप्पाच्या दर्शनानिमित्त या ठिकाणी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी शिवतीर्थावर सहकुटुंब दाखल झाले। उद्धव ठाकरे पहिल्यांदाच शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी शिवतीर्थावर येऊन या ठिकाणी बाप्पाचं दर्शन उद्धव ठाकरे यांनी घेतलेलं आहे। गणेशोत्सवानिमित्त ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आलेले पाहायला मिळाले। आपण ही 3 दृश्य पाहतोय। मराठी विजय मेळाव्याला भेट, त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाची भेट आणि आजची बाप्पानिमित्त झालेली ही पुन्हा एकत्रित भेट। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। स्वप्नील, उद्धव ठाकरे हे गेल्या 1-1.5 तासांपासून या ठिकाणी राज ठाकरे यांच्या घरी आहे। काय एकंदरीतच या भेटी दरम्यान चर्चा झाली आहे? नक्कीच नीलम, या ठिकाणी 1.5 तासांपासून चर्चा ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये सुरू आहे। कौटुंबिक भेट आहे, मात्र गणरायाच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे थेट शिवतीर्थ या निवासस्थानी आलेले आहेत। एकूण आजच्या या भेटीमध्ये अनेक कौटुंबिक चर्चा झालेल्या आहेत। अनेक जुन्या आठवणींना या ठिकाणी उजाळा देण्यात आलेला आहे। खरं तर राज ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचं सुद्धा कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे। आपण काही या ठिकाणी व्हिडिओ सुद्धा पाहिले। दर्शन हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी बाप्पाचं घेतलेलं आहे आणि यानंतर काही कौटुंबिक चर्चा सुरू आहेत। मात्र 1.5 तासांपासून या चर्चा सुरू आहेत। आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे या शिवतीर्थ निवासस्थानाहून बाहेर पडणार असं सुद्धा सांगितलं जातं। मात्र एकूणच चर्चा ज्या आहेत त्या कौटुंबिक रंगल्याचं पाहायला मिळतंय। मात्र गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये जर आपण चर्चा घडताना पाहिल्या तर 3 वेळा ही भेट झालेली आहे। एक वळली येथे भेट झाली होती, दुसरी बांद्रा कलानगर येथे उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट झाली होती आणि तिसरी भेट जी आहे दादर शिवाजी पार्क मैदानालगत असलेल्या शिवतीर्थ निवासस्थान जे राज ठाकरे यांचं निवासस्थान, या निवासस्थानी भेट झालेली आहे। खरं तर अनेक वर्षांनंतर खरं ही भेट होते आहे। 2 दशकानंतर राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते आणि आता 2 दशकानंतर उद्धव ठाकरे जे आहेत ते शिवतीर्थ या निवासस्थानी आलेले। या ठिकाणी नव्या घराची सफर सुद्धा घडवली असल्याची माहिती आहे आणि यानंतर काही अल्पोपहार सुद्धा ठाकरे कुटुंबाने जे आहे ते एकत्रित केलेलं आहे। मात्र नक्की चर्चा या कुटुंबामध्ये नक्की कोणत्या आठवणींना उजाळा देण्यात आला हे पाहणं महत्त्वाचं आहे। याची उत्सुकता सर्व ठाकरे बंधू प्रेमी यांच्यामध्ये लागलेली आहे। नीलम जी, स्वप्नील, आणखीन कोणकोणते नेते मंडळी आता राज ठाकरे यांच्या घरी येणार आहे त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच दिवसभरामध्ये अनेक नेते या ठिकाणी येणार आहेत। संजय राऊत सुद्धा थोड्या वेळानंतर या ठिकाणी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी येणार आहेत। त्याचप्रमाणे मनसे नेते सुद्धा अविनाश जाधव असतील, संदीप देशपांडे असतील, बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई असतील, हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। कारण या सर्व नेत्यांच्या घरी जे आहे नीलम गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। त्यामुळे आपल्या घरच्या गणपती बाप्पाचं आगमन आणि प्राणप्रतिष्ठापना पूजा अर्चा झाल्यानंतर हे जे नेते आहेत ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल होणार आहेत। त्यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी पूजा अर्चा जे आहे ते मनोभावे पार पडणार आहे। मात्र सर्वांमध्ये सध्या एक चैतन्याचं वातावरण या मंगल प्रसंगी आहे। त्याचमध्ये एक ठाकरे बंधूंची भेट झाल्यामुळे या जे मनसैनिक आणि शिवसैनिक आहेत त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण सुद्धा आहे। त्यामुळे नक्की या शिवतीर्थावरती येताना आज मात्र या नेत्यांच्या चेहऱ्यावरती या नेत्यांमध्ये एक वेगळा भाव हा आपल्याला पाहायला मिळेल। जी, नक्कीच। जसं आपण म्हटलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये एक वेगळाच उत्साह आणि आनंद आहे आणि त्याचंच कुठेतरी आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये सर्वीकडे या ठिकाणी बॅनरबाजी सुद्धा केलेली पाहायला मिळते। हो, नक्कीच नीलम, या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि त्याच दृष्टीने या बॅनरबाजीला सुद्धा पेव फुटलेलं पाहायला मिळतं। अनेक ठिकाणी अनेक चौकांमध्ये आकर्षक आणि असे काही स्लोगन असलेले जे बॅनर्स आहेत ते लावण्यात आलेले आहेत। काही दिवसण्याचे बॅनर्स सुद्धा आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिले। सत्ताधाऱ्यांना दिवसण्याचा प्रकार हा बॅनरबाजीतून झाला होता, तर सत्ताधाऱ्यांकडनं विरोधकांना दिवसण्याचा प्रकार सुद्धा झाला होता। मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ठाकरे बंधू अशा प्रकारचे अनेक बॅनर सुद्धा आहेत। या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मुंबई महाराष्ट्रामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये
मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होईल. मात्र या युतीचाच या ठिकाणी विजय झाला पाहिजे अशा दृष्टीने कामाला लागलेलं पाहायला मिळते आणि मराठी माणसासाठी ठाकरेच असा पर्याय या ठिकाणी बॅनरवरती आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये लढल्या जातील. मात्र महाविकास आघाडी संस्था त्यामध्ये असणार की नसणार त्यांचं नक्की काय भवितव्य आहे हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र ठाकरे प्रेमी जे आहेत ते या ठिकाणी ठाकरे बंधूंना युतीत पाहू इच्छितात आणि त्यांनी निवडणूक लढवावी युतीमध्ये अशी सुद्धा मनोभावना ही अनेक भक्तांनी सुद्धा आज बाप्पाकडे मांडलेली आहे. बाप्पाला साकडं सुद्धा अनेकांनी घातलेलं आहे. त्यामुळे यामध्ये काही घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात. एकूणच या ठिकाणी जर स्थानिक स्वराज्य संस्थांचं निवडणुकीचं चित्र पाहिलं तर आता सध्या मनसे आणि शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते असतील, माजी नगरसेवक असतील यांनी पक्ष सोडलेला आहे. ठाकरे बंधूंची साथ सोडलेली आहे. मात्र ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे जुन्या जाणत्या नेत्यांमध्ये, जाणत्या पक्षातील पदाधिकाऱ्यांमुळे आणि जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवं चैतन्य संचारलं असल्याचं वक्तव्य आपण अनेक समाज माध्यमांवरती असणारे व्हिडिओज असतील, अनेक पोस्टर असतील आणि बॅनर्स असतील यांच्या माध्यमातून पाहिलं होतं. त्यामुळे ज्याप्रमाणे राज ठाकरे यांनी सुद्धा मागच्या सभांमध्ये आणि मागच्या बैठकांमध्ये सुद्धा तळागाळातील नेत्यांना, तळागाळातील पदाधिकाऱ्यांना जे अडगळीत आहेत अशांना सुद्धा पुन्हा सोबत घ्या आणि नवीन मोठ बांधा असे आदेश दिलेले आहेत. त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी, निरीक्षक, उपविभाग अधिकारी असतील, एकूणच सर्व उपविभाग अध्यक्ष असेल, शहर अध्यक्ष असेल, हे ठाकरे गटाचे जे आहेत त्याचप्रमाणे मनसेचे जे आहेत ते कामाला लागलेले आहेत. आणि नीलम या ठिकाणी आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची जरी वरच्या लेवलला युती झाली नसली तरी खालती तळागाळामध्ये कार्यकर्ते मात्र एकवटलेले आहेत आणि त्यांनी तयारी सुरू केलेली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अगदी 2 ते 3 महिन्यावरती येऊन ठेपलेल्या आहेत. त्यामुळे पुढच्या महिनाभरापासूनच हे चित्र जे आहे ते हळूहळू स्पष्ट होताना पाहायला मिळेल. मात्र याचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये फार महत्वाचा एक फॅक्टर या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. कारण ज्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेचं एक हाती वर्चस्व होतं, 25 वर्षे ही शिवसेनेची सत्ता होती. मात्र कोविड नंतर ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, प्रभाग रचना असेल आणि अशा अनेक गोष्टी, आरक्षण असेल, यामुळे अडकल्या होत्या. मात्र त्या आता पुन्हा सुरळीत पार पडण्याची जी काही वाटचाल आहे ती सुरू आहे. निवडणूक आयोगाने सुद्धा तयारी केलेली आहे. मात्र आता 2 ते 3 महिन्यामध्ये याची आचारसंहिता सुद्धा जारी होईल. त्याच दृष्टीने खरं तर चर्चा आणि भेट आपल्याला पाहायला मिळते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला फार महत्व हे ठाकरे बंधूंच्या युतीचं पाहायला मिळतंय. कारण ठाकरे बंधूंचं जे काही वलय महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मराठी माणसांच्या हक्कासाठी खरं तर शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी काढला होता आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी, मराठी माणसांच्या लढ्यासाठी सुद्धा राज ठाकरे यांनी जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले, शिवसेनेतून फारकत घेतली, तेव्हा स्वतः एक महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा पक्ष काढलेला आहे, ज्याचं इंजिन हे चिन्ह आहे. त्यामुळे या इंजिनवरती आतापर्यंत मनसेची गौरदौड ही खरं तर स्वतंत्र होती. मात्र आता 2 दशकानंतर ही गौरदौड जी असणार ती एकूण या ठिकाणी मशाल आणि इंजिन एकत्र आपल्याला या ठिकाणी धावताना पाहायला मिळेल. जी स्वप्नील, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.